नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की तुम्हाला मी पोळी नावाचं ब्रेड शिकवणार आहे, जो तुम्ही चिकन सागुती बरोबर खाऊ शकता. तुम्ही मी सुकं चिकनचा माझा जो व्हिडिओ दाखवलाय त्याच्याबरोबर खाऊ शकता. जे व्हेजिटेरियन्स आहेत ते कुठल्याही काळ्या बटाट्याच्या आमटी बरोबर किंवा एखादी झणझणीत चटपटीत डिश असेल त्याच्यावर खायला पोळी खूप छान लागतो. हा आमच्या गोव्याचा स्पेशल ब्रेड आहे, पोर्चुगीज ब्रेड आहे, फ्लॅट ब्रेड. बघूया आपल्याला पोळीला काय काय साहित्य लागतं. पोळीसाठी लागणार आपण साहित्य बघूया. 250 ग्रॅम मी ब्रेडचं पीठ घेतलंय. मी तुम्हाला नेहमी सांगते की मी नेहमी ब्रेडचं पीठ घेते, कारण त्याच्यामध्ये T65 किंवा T55 असं लिहिलेलं ब्रेडचं जे पीठ असतं ना, त्याच्यामध्ये ग्लुटनचं प्रमाण तेवढं जास्त असतं, म्हणून ब्रेडचं पीठ घेते. तुम्ही मैदा घेतलात तरी हरकत नाही. आपण घेतला 250 ग्रॅम मैदा. त्याचबरोबर आपण घेतले 3 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून मिरी पावडर, 1 टीस्पून तीळ, आणि आज पण मी घेणार आहे फ्रेश यीस्ट. ते मी घेतलंय 15 ग्रॅम. जर तुम्ही ड्राय यीस्ट यूज करणार असाल तर ते तुम्ही 10 ग्रॅम घ्या. कुठल्याही रेसिपीमध्ये ड्राय यीस्ट आपल्याला कमी लागतं फ्रेश यीस्ट पेक्षा. तर ड्राय यीस्ट घेतलं तर 250 ग्रॅमला तुम्ही 10 ग्रॅम ड्राय यीस्ट घ्या. आणि जर तुम्ही ड्राय यीस्ट घेतलं तर तुम्ही हे मी घेतलंय त्याचबरोबर अर्धा कप, तुम्हाला कप मी दाखवते जे मी यूज करते ते, हा अर्धा कप दूध घेतलंय, कोमट दूध. आणि जर तुम्ही ड्राय यीस्ट यूज करणार असाल तर अर्धा कप कोमट दुधात पहिल्यांदा तुम्हाला ड्राय यीस्ट आणि साखर टाकावी लागेल. ते एकत्रित मिश्रण ढवळावं लागेल आणि थोडा वेळ 10 मिनिटं ठेवून द्यावं लागेल ते यीस्ट फ्रॉथ होईपर्यंत. पण आपण फ्रेश यीस्ट यूज करतोय त्याच्यामुळे आपण हे डायरेक्टली आता पिठातच टाकणार आहोत. फ्रेश यीस्ट कसं यूज करायचं ते पण बघा परत. ही अशी विहीर करायची, त्यामध्ये आपण हे दूध घालायचं आणि त्या दुधात आपल्याला यीस्ट घालायचंय. यीस्ट, पीठ आणि दूध त्याची आपल्याला एक छान पेस्ट बनवायची आहे. अशी पेस्ट जर आधी बनवली आणि नंतर मग त्याच्यात मीठ घातलं गेलं ना तर ब्रेडला त्यांनी अपाय होत नाही. बघा, ही आपण अशी पेस्ट बनवली आहे. आता जे मीठ आहे ना ते आपल्याला ह्या साईडला असं पहिल्यांदा घालायचंय. आता ह्यात आपण घालूया ऑलिव्ह ऑइल, नॉर्मल साखर आहे ती साखर. तुम्ही साखर दुधात आधी विरघळून घेतलीत तरी हरकत नाही. या यीस्टला साखरेची गरजच आहे असं नाही, पण पोळीला ना त्यात आपण म्हणतो ना त्यात पिंच ऑफ शुगर मेक्स अ डिफरन्स, तसं पोळीला ना थोडीशी ती साखर असली ना 1 टीस्पून, त्याने खूप फरक पडतो. आता आपण ह्याच्यात घालूया मिरी पावडर. आता हे हळूहळू जो मिठाचा पोर्शन आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये आपण मिक्स करायचा आहे. आपण अर्धा कप दूध असं लिहिलंय, पण हे मिक्स करताना जर तुम्हाला जाणवलं की नाही मला थोडंसं दूध अजून घालायची गरज आहे तर ते दुधाचं प्रमाण आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो. जसं मला आता असं वाटतंय की मला थोडंसं दूध लागण्याची गरज आहे. यात आपण थोडे घालूया तीळ. एक मस्त खमंगपणा येतो हा तिळाने. थोडं ह्याच्यात दूध ऍड करूया. थोडंसं ऑलिव्ह ऑइल हाताला लावूया आपण आणि आता हे आपण शिफ्ट करूया मॅटवर मळण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलंय कुठलाही ब्रेड मळताना त्याला एक अशी विशिष्ट पद्धत असते, त्यातलं ग्लुटन आणखीन बाहेर यावं ह्याच्यासाठी. ते म्हणजे आपल्याला असा तो स्ट्रेट करायचा असतो. हाताला नेहमी थोडंसं तेल किंवा बटर असं काहीतरी लावायचं आणि स्ट्रेट करायचा. असा न्यायचा, परत मागे घ्यायचा, असा न्यायचा, परत मागे घ्यायचा.
साधारणतः 10 मिनिटं तरी तो ब्रेड मळला पाहिजे. आपल्याला मळता मळता लक्षात येतं की जे चिकट चिकट पीठ आपल्याला वाटत होतं ना ते हळूहळू एक असं घट्ट मिळून येतंय आणि ते आपल्या हातापासून सुटतंय. परत एकदा दाखवते मी. आता तो किती चिकट चिकट होता बघा ना हाताला तो हळूहळू कसा त्याच्यात आपण एक अशी इलास्टिसिटी येते. मग अशी करताना कसं ते पीठ थोडंसं फाटत होतं ना, आता ते फाटत नाही बघा. आता ते असं छान असं मस्त स्ट्रेच होत आहे. हे आपण लास्ट करूया. आपलं ऑलमोस्ट झालंय हे. आता हा गोळा झालाय. मी जवळजवळ 10 मिनिटं तो मळलाय. आता बघा आपण हा गोळा केला ना, आता परत एकदा त्याला हे बघा पीठ तसं लगेच बाउन्स बॅक होतं. हे बघा इमिजिएटली बाउन्स बॅक होतं. ह्याचा अर्थ ते पीठ चांगलं झालंय. आता हे पीठ आपल्याला ठेवून द्यायचंय 1 तासासाठी. ह्या बाउलला थोडंसं तेल लावायचं असं, त्याच्यामध्ये हे पीठ ठेवायचं, बंद करायचं, ठेवून द्यायचं 1 तासासाठी. तुम्ही सगळे मला विचारत होता ना तुमचं YouTube सिल्वर बटन कुठे आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझे 1,32,000 सबस्क्रायबर्स झालेत. आजचा आकडा तो आहे आणि त्यामुळे मला यूट्यूबकडनं हे खूप छान ट्रॉफी मिळाली आहे. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालं आहे. थँक्यू सो मच. आता आपण जे पोळीसाठी पीठ भिजवलं होतं ते बघा कसं मस्त वर आलंय. आपण ते आता बाहेर काढूया. बाहेर काढल्यानंतर थोडंसं व्हेरी स्लाइटली त्याचं एक सॉसेज सारखं बनवूया. हे असं करताना ना सी टू इट की ते ना कमी जास्त नाही होणार. आता आपण ते कट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 साधारणतः पाव किलोमध्ये 8 पोळी बसते. आता इम्पॉर्टंट काय आहे ते बघा. ह्याला म्हणतात टकिंग इन द ब्रेड. म्हणजे हे असं वर करून ब्रेडचा खालचा भाग तो खालीच राहिला पाहिजे आणि वरचा भाग तो वरतीच राहिला पाहिजे. नाहीतर तो ब्रेड मध्ये ब्रेक होईल आणि चांगल्या रीतीने आतमध्ये राईज होणार नाही. आता हा जी पोळी आहे ना हे थोडीशी मी लाटणार आहे. एकदा ब्रेडची खालची बाजू जी तुम्ही ठरवाल ती पुन्हा वर नाही होता कामा. आता त्याला आपण वरून थोडं व्हीट जर्म लावूया. आता आपण हे झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिटासाठी आणि तोपर्यंत आपण अवन प्रीहीट करूया 180 डिग्री सेल्सिअस वरती 15 ते 20 मिनिटं. जितका वेळ आपण हे रेस्ट करू तितका वेळ ते ओव्हन प्रीहीट होईल. मग त्याच्यावरती आपण हे 20 मिनिटासाठी बेक करायचंय 180 डिग्रीजवर. आता आपण यात ठेवूया 15 ते 20 मिनिटासाठी.
झालेत पोळी आपले. थोडा वेळ असे टॉवेलमध्ये रॅप करून ठेवायचे गार करायला. आता आपण ते आपले पोळी काढूया ह्याच्यावर. मस्त झालेत. हे तुम्हाला ओपन करून दाखवते एक आधी पहिल्यांदा. टिपिकल पोर्तुगीज ब्रेड पोळी तुम्ही नक्की खा चिकन सागोती बरोबर किंवा कुठल्या तरी छान चटपटीत व्हेजिटेरियन डिश बरोबर.